हॅलो एव्हरीवन, आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये गवारची सुकी भाजी. बघा, मी तुम्हाला दाखवते किती कवळी आणि ताजी ताजी अशी गवार माझ्या पप्पांनी मार्केटमधून आणलेली आहे. त्याला मस्तपैकी आपण पहिले निसून घेणार आहे बघा असं, आणि त्याला असं कट करून घेणार आहे. आपण हे हातानंच कट करू शकतो, चाकूची किंवा विळ्याची गरज नाही आहे. बघा, छान अशी गवार आपण कट करून घेतलेली आहे. फोडणी घालायच्या वेळेला आपण त्याला पाण्यामध्ये टाकलं आहे थोडंसं. आणि बघा, सगळं तयारी करून घेतलेली आहे. लसूण कुटून घेतला आणि कांदा आपण मस्तपैकी कापून घेतलेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, सोबतच पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, मोहरी आणि कांदाला व्यवस्थित शिजवून घेणार आहे. बघा, कांदा होईस्तोवर आपण प्लेटमध्ये लसूण कुटून घेतला, तिखट काढून घेतले, सोबतच धनापूड, गरम मसाला, थोडंसं गरम मसाला घेणार आहे, हळद आणि मीठ घेतलेली आहे. कांदा पण आपण सोबतच बघणार आहे. बघा, कांदा व्यवस्थित शिजवायचा आहे आपल्याला. आता त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट. यामुळे काय होते, भाजी थोडीशी घट्टसर होते आणि खायला टेस्टी लागते. बघा, आता आपण कांदा आपला होताला होता त्यामध्ये टाकला आहे आपण लसणाची पेस्ट. त्याला पण आपण शिजवून घेणार आहे. लसूण आणि कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण जे प्लेटमध्ये मसाले काढले होते ते, सोबतच शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे. मसाले शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये टाकलं आहे मस्तपैकी आपण कट केलेले गवार. बघा, गवार शिजवण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे. बघा, सुकी गवार होते, गवार शिजायला थोडं जास्त पाणी लागतं. बघा, आपण एकाच टाईमला पाणी टाकून घेतलेलं आहे. नाला मध्ये मध्ये आपण हलवत आहे. बघा, इतकी सुंदर भाजी लागते. माझ्या मुलीची तर खूप फेवरेट आहे. बघा, छान अशी गवार आहे. बघा ही आता याला थोडं शिजवायला वेळ लागतं. आपण झाकण ठेवून देऊन मध्ये मध्ये हलवत आपण गवारची भाजी चेक करत राहणार आहे. बघा, आपली भाजी होत आली आहे. बघा, छान असं पाणी थोडं घट्ट झालेलं आहे. बघा, छान अशी आपली सुकी भाजी तयार झाली आहे. बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते. आपल्याला असं प्रेस करून बघायचं आहे. बघा, आपली गवार छान अशी शिजलेली आहे. गवारची सुकी भाजी रेडी आहे. तर तुम्हाला आजची गवारची सुकी भाजी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.